नितीश कुमार आज 10व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, तर सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा पुन्हा उपमुख्यमंत्री होणार। दुपारी 1 वाजता शपथविधी सोहळा। नितीश कुमार यांच्या शपथविधी सोहळ्याला अनेक दिग्गज नेत्यांची हजेरी राहणार। मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती। रायगडमध्ये आम्ही विक्रमी मतांनी विजयी होणार, खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला विश्वास। तर रोहा आणि पेण या 2 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा। प्रभाग क्रमांक 2 मधून राजेंद्र जैन बिनविरोध, तर पेण नगर परिषदेतील दीपक गुरव यांचाही बिनविरोध विजय। अजित पवार आमचा नाद करायचा नाही, राजन पाटलांचा मुलगा बाळराजे यांच्याकडून अजित पवारांना चॅलेंज। तर मुलाच्या वक्तव्याचं समर्थन करणार नाही, राजन पाटलांकडून अजित पवारांची दिलगिरी व्यक्त। बाळराजेंकडून सुद्धा अजित पवारांसाठी माफीनामा। अनगरमध्ये दंड थोपटणं आणि बेटकुळा काढणं सोपं, 15 दिवसात भाजपात जाऊन कुणाच्या जीवावर चॅलेंज करताय। उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर उमेश पाटलांचा हल्लाबोल, तर दादांना चॅलेंज करणारा बाळराजे हा 302 मधील आरोपी उमेश पाटलांचा आरोप। अनगरच्या नगराध्यक्षपदी राजन पाटलांच्या सून प्राजक्ता पाटील बिनविरोध, तर अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांचा अर्ज मागे। सरस्वती शिंदेंनीच उज्ज्वला थिटे यांच्या अर्जावर आक्षेप घेतला होता। तर अनगर नगरपंचायतीमध्ये अर्ज बाद केल्याच्या निर्णयाविरोधात उज्ज्वला थिटे कोर्टात जाणार। अर्ज भरताना कागदपत्रांची तपासणीही केली होती, माझा मुलगाही सोबत होता, मग त्याचीच सही कशी राहू शकते, थिटेंचा सवाल। काँग्रेसनं आघाडी आणि युतीसाठी स्थानिक पातळीवर सर्व अधिकार दिले होते। मुंबई काँग्रेसची स्वबळावर निवडणूक लढवण्याची भावना, मनसेसोबतच्या युतीवरून हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया। नागपुरात भाजपच्या स्थानिक आमदारांकडून महानगरपालिका स्वबळावर लढण्याची मागणी, वरिष्ठांकडून महायुतीची भूमिका, मात्र स्थानिक आमदार स्वबळासाठी आग्रही। भाजपकडून नागपुरातील सर्व 151 जागांवर उमेदवारांची चाचपणी। सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमध्ये नगरपालिकेत भाजपमध्ये बंडखोरी, नगराध्यक्षपदासाठी माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकरांची उमेदवारी, तर माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकरांची बंडखोरी। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र निवडणूक लढावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा, माजी आमदार सुनील टिंगरे यांचं वक्तव्य, तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर फायदा होईल असाही दावा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दिल्लीमध्ये अमित शहांसोबत 50 मिनिटं चर्चा, रवींद्र चव्हाणांमुळे महायुतीत मिठाचा खडा पडत असल्याची तक्रार। श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघातील ऑपरेशन कमळवरून शिंदेंकडून नाराजी व्यक्त, सूत्रांची माहिती। महायुती विरोधातील बंडखोर नेत्यांना रवींद्र चव्हाणांकडून आर्थिक पाठबळ, भाजपकडून पक्षप्रवेशासाठी पैशांचा वापर, माध्यमांसमोर थेट टीका टाळण्यासंदर्भात नेत्यांना समज द्या। शिंदेंची भाजप नेत्यांवरून शहांकडे तक्रार असल्याची सूत्रांची माहिती। मी तक्रारीचा पाढा वाचणारा किंवा रडणारा नाही, तर लढणारा नेता, लहान सहान गोष्टी राष्ट्रीय पातळीवर आणत नाही, नाराजीचा विषय कालच संपला। शहांकडे भाजप नेत्यांची तक्रार केल्याचं वृत्त शिंदेंनी फेटाळलं। बिहारप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा एकजुटीची ताकद दिसेल, महायुती मजबूतीनं निवडणुकांना सामोरं जातीये। विधानसभेप्रमाणे आगामी निवडणुकीमध्ये सुद्धा चांगलं यश मिळेल, उपमुख्यमंत्री शिंदेंना विश्वास। भाजपमध्ये इनकमिंग सुरू राहणार, राज्यभरात भाजपचं ऑपरेशन कमळ जोरात चालवणार, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची माहिती, सूत्रांची माहिती। महायुती सरकारमध्ये प्रचंड खदखद सुरू आहे, पुढे मोठा राजकीय स्फोट होणार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया, तर त्यांचे वाद विकोपाला गेलेत, ही तर त्यांची सुरुवात, थोरातांचं वक्तव्य। नाराज असल्यावर बहिष्कार टाकण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा, हर्षवर्धन सपकाळ यांचा उपमुख्यमंत्री शिंदेंना सल्ला। सत्तेसाठी लाचार असलेले तिन्ही पक्ष एकत्र आलेत, महायुतीवर टीका। शिवसेनेचे मंत्री शिंदेंचं ऐकत नाही, त्यांचे बॉस फडणवीस, अंबादास दानवेंची टीका, तर अंबादास दानवेंना भविष्यात बॉस बदलायचा असेल म्हणून त्यांनी बॉसचा उल्लेख केला, उदय सामंतांचा टोला। शिवसेना तोडफोडीचे शिल्पकार अमित शहा हे एकनाथ शिंदेंचे अंतिम आणि एकमेव तारणहार, महाराष्ट्रात काहीही झालं तरी शहांजवळ शिंदेंचं रडगाणं, सुषमा अंधारेंची टीका। कल्याण डोंबिवलीमध्ये महापौर भाजपचाच होणार, माजी आमदार नरेंद्र पवारांकडून विश्वास व्यक्त, तर आमच्यासोबत युतीमध्ये आला तर वेलकम, नाहीतर आडवं करणार, शिंदे सेनेच्या अरविंद मोरे यांचा इशारा। तर भाजपच्या नेत्यांनी जळगावमध्ये लाडकी पत्नी योजना आणली, पत्नीला उमेदवारी दिली, त्यांच्याकडे कार्यकर्ते नाहीत का, उन्मेष पाटलांची भाजप नेत्यांवर टीका। कणकवलीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी ठाकरेंच्या सेनेच्या संदेश पारकरांना उमेदवारी, तर संदेशजी तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुमचा विजय निश्चित, शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांच्याकडून विश्वास व्यक्त।
शहाजी बापूंनी सांगोल्याची परिस्थिती समजून घेतली पाहिजे. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार घोषित करून युती व्हावी हे म्हणणं चूक. शहाजी बापूंच्या भाजपवरील टीकेनंतर जयकुमार गोरेंचा पलटवार. 99% भागीदारी असून सुद्धा मोठ्यांच्या अहवालात पार्थ पवारांचं नाव नाही. पार्थ पवारांना वाचवण्यात तिन्ही पक्षांचं एकमत झाल्याचं दिसतंय. अंबादास दानवेंचा महायुती सरकारवर निशाणा. अजित पवार वाचवा वाचवा म्हणत दिल्लीला गेले. अजित पवारांना मांडवली करण्यात यश आलं असेल. पार्थ पवार प्रकरणामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची दिलजमाई. पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाल्यानंतर सपकाळांची टीका. तर माझ्यावर केलेले आरोप चुकीचे. तेरणा ट्रस्टच्या आरोपांवरून राणा जगजितसिंग पाटलांचं सुप्रिया सुळेंना पत्र. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला भाजपनं पक्षप्रवेश दिल्याचा सुळेंचा होता आरोप. भारतावर प्रेम करणारा, देशाचा अभिमान असणारा प्रत्येकजण हिंदू. सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य. तर वैयक्तिक उपासनेच्या पद्धतीकडे दुर्लक्ष करणारा राष्ट्रभक्त हा हिंदूच. भागवतांचं विधान. नाशिकमध्ये हनुमान जन्मस्थानाच्या विकासावरून वाद. अंजनेरी पर्वतावर मंदिर व्हावं, हनुमान जन्मस्थान संस्थेची मागणी. तर जागा वनविभागाच्या ताब्यात असल्यामुळे अडथळे. आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरूच राहणार. ओबीसी आरक्षणाच्या मर्यादेची सुनावणी मंगळवारी होणार. आरक्षणाची 50% मर्यादा पाळण्याचे कोर्टाचे निर्देश. खेडमध्ये नगर परिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट. वैभव खेडेकरांच्या पत्नीनं भाजपातनं भरलेला उमेदवारी अर्ज बाद. मात्र अपक्ष उमेदवारीचा अर्ज वैध. त्यामुळे आता अपक्ष निवडणूक लढवणार. वैभव खेडेकरांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला होता. धाराशिवच्या तुळजापूर नगर परिषदेमध्ये भाजपनं विजयाचं खातं उघडलं. प्रभाग क्रमांक 3 मधील एका उमेदवारानं अर्ज मागे घेतल्यामुळे डॉक्टर अनुजा कदम यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड. अमरावतीच्या दर्यापूर नगर परिषदेमध्ये एकाच कुटुंबातील 2 महिला आमने सामने. तर भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या पत्नीविरुद्ध जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक काँग्रेसचे नेते सुधाकर भारसाकळे यांच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात. नंदुरबार जिल्ह्यातील 4 पैकी 3 नगरपालिका राष्ट्रवादीची लढत. तर नंदुरबार पालिकेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला राष्ट्रवादीचा पाठिंबा. जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांची माहिती. नंदुरबार जिल्ह्यामध्ये स्थानिक निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापलं. तर शिंदेंच्या सेनेला उमेदवार मिळत नसल्यामुळे दुसऱ्या पक्षातून उमेदवार उभे करण्याची वेळ. भाजपचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांची टीका. नंदुरबारमध्ये पालिका निवडणुकीचा प्रचार सत्तेतील पक्षांच्या विरोधात होणार. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांची माहिती. महाविकास आघाडीचं अस्तित्व अत्यल्प असल्याचंही वक्तव्य. मालेगावात 3 वर्षाच्या मुलीची अत्याचार करून हत्या केल्याचं प्रकरण. चित्रा वाघ यांनी चिमुकलीच्या कुटुंबियांची भेट घेतली. दोषीच्या फाशीची शिक्षा त्याला मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं म्हणत सांत्वन. नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्याबाहेर जमावाची मोठी गर्दी. तर 15 वर्षीय मुलाकडून विनयभंग. पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल. मात्र 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची अफवा असल्यामुळे मोठी गर्दी. अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकाच्या कार्यालयासमोरील कॅबिनच्या काचा फोडल्या. कंत्राटी कामगारांना फायर सिलेंडरनं या काचा फोडल्या. करार संपल्यामुळे कामगाराला काढण्यात आलं होतं. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नितीन गडकरींची भेट घेतली. नवले पुलावरील अपघात रोखण्यासंदर्भात मोहोळांनी गडकरींची भेट घेतली. अपघात रोखण्यासाठी NHAIच्या माध्यमातून उपाययोजना करण्यासंदर्भात चर्चा. वरळीतील बीडीडीच्या स्थानिक नागरिकांचं आंदोलन. म्हाडाच्या विरोधात स्थानिक नागरिकांचं आंदोलन. म्हाडा स्थानिकांची फसवणूक करत असल्याचाही नागरिकांचा आरोप. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पपईला दर नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात. उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे तोडणी करावी की नाही असा शेतकऱ्यांसमोर प्रश्न. रब्बी हंगामात शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्याची मागणी. तर धुळे या तालुक्यातील वरखेडी, आरणी, वडजाई या परिसरात शेतकऱ्यांची मागणी.